नर्मदे या ठिकाणी बघू शकता आपण हा जेलेरी घाट आहे हा. आणि इथे जे आहे ना एवढ्या मैया आहे ना, हा जो संपूर्ण एक डोंगराचा भाग होता इथे मैयाने एवढा तोडून फोडून आणि आपल्याला समोरासमोर दिसतं एवढा मोठा डोंगर तोडला आहे मैयाने. तोडून मैया आहे ना या ठिकाणावरून व्हायला लागलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस हजारो साल पहिली एक हजारो साल पूर्ण ज्यावेळेस मैया आहे ना रत्नासागरकर ज्यावेळेस आपल्या याच्यामध्ये अकाल पडला होता पृथ्वीवर त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस नर्मदा मैयाला आहे ना आपल्या भोलेनाथ त्यांनी आहे ना बोलले तुला तिकडे जाण मुलीला का तुला या ठिकाणावरून त्या ठिकाणी, कारण पूर्ण पृथ्वीवर अकाल आहे, तुला समुद्राला जाऊन भेटायचं आहे. त्याच्यामुळं इथून त्यांनी जे रूप धारण केलं पाण्यातलं आणि त्या ठिकाणावरून जेव्हा आले त्यावेळेस येता येता जेवढे अडथळे असतील, जेवढे पर्वत फिरवत तोडत बिडत ही मैया या ठिकाणावरून गेलेली आहे. आणि ह्या ठिकाणी जेलेरी घाट हा घाट आहे, जेलेरी घाट आहे ह्या ठिकाणचा. आणि आपण सध्या ह्या जेलेरी घाटावरती आहे या ठिकाणी. ह्या ठिकाणी बघा मैयाचं इथं एवढं आहे पाणी. ह्या ठिकाणी जेवढं इथे आले इथून एवढं फक्त एवढ्या स्पीडने तिकडे जाते. असे ह्या दोन भागातून इथं विभागली. हाच भाग आहे ना पलीकडं सुद्धा आहे त्या ठिकाणी. हा जेलेरी घाट आहे या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे. या ठिकाणी आत्ता आहे ना आपला नर्मदा परिक्रमा मार्ग जेलेरी घाटावरून पुढं निघालो आहे मी तर भेडा घाटकडे. या ठिकाणी भेडा घाट आहे या ठिकाणी निघालो आहे जेलेरी घाटवरून भेडा घाटकडे. नर्मदे बघा नर्मदा किनारी ह्या ठिकाणी असे चालण्यासाठी असे सुद्धा दगडी आहेत. म्हणजे कितीतरी अडचणीतून हा परिक्रमावासी किनारा मार्गे आहे ना चालत असतो. त्याला भरपूर अशा अडचणी येतात किनारा मार्गे जो परिक्रमा करत असतो ना. तर एक मैयासाठी काही पण करू शकतो जो किनारा मार्गे चालतो तो परिक्रमावासी. रोड मार्गे जो चालतो परिक्रमावासी त्याला काही एवढी अडचण येत नाही, कारण त्याला सरळ सरळ चालायचं असतं. पण काही प्रॉब्लेम नाही. इथे शेतकऱ्यांनी शेती केलेली त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये छोटे असे दगडे असतात, मोठमोठे दगडे असतात. त्याच्यात मैयाच्या किनारे चालायला काही ठिकाणीच असं 1-2 किलोमीटर अंतरावरती एकदम सरळ रस्ता येतो मैयाचा. असा पण इथे दगडी आहे आणि सरळ रस्ता आहे. मैया एकदम सुंदर अशी छोटी बारीक दिसते त्या ठिकाणी. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जसं आपण आहे ना जेलेरी घाटावरती होतं तसंच सेम प्रकार इथे पण आहे. आणि एक हा आहे सिद्ध घाट आणि सिद्धेश्वर मंदिर आहे. आणि नरसिंह महादेव मंदिर आहे. नरसिंह सिद्ध घाट आहे. हाच सेम प्रकार आहे ना आपण पाठी जेलेरी घाटाच्या इथे पण आहे ना. आपण ज्यावेळेस पाठीमागून येतो होतो ना आता पुढे चालले अमरकंटककडे त्यावेळेस तिथे पाठी पण असं सेम होते मैयाचा. आणि इथे पण तसंच. म्हणजे इथे एवढे दगड बारीक आहे. आता या ठिकाणी चालायला थोडी तकलीफ होते कारण ही गोल दगड आहेत. गोल दगड असल्यामुळे ना ते गोल फिरतात. आपण जर पाय ठेवला ना त्याच्यावरती ते फिरतात गोल. मग ते आपण पडण्याची पण भीती वाटते. त्यामुळे चालायला पण थोडंसं एकदम स्लो चालायला लागतं. हाच एक असे मैयाचा एक सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि दृश्य पण सुंदर दिसते. आणि त्याच ठिकाणी किनारा मार्गे आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. इथे चालायला थोडासा प्रॉब्लेम येते. हे असे दगडी आहेत इथे असे. याच्यातून रस्ता काढायचा. नर्मदा मैया एकदम जवळ आहे आमच्या या ठिकाणी. आणि हे आमचे परिक्रमावासी आहेत. हे पहा सुंदर आहे. या ठिकाणावरून असं चालायचंय बघा. दगड ह्या दगडातून चालायचंय ह्या ठिकाणावर. हो नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून चालायचंय या दगडांमधून या ठिकाणी. आणि असा रस्ता शोधत
टॉंग घुंगरूवाले दगडच दगड. बघा खरोखर हा चालायचं म्हणजे लय कठीण आहे. पडू पण शकतं माणूस, एवढं कठीण आहे. पण पाय दुखतात, बाकी काय नाही ह्याच्या चालायचे. तर दुर्घटना घटी असा इथे एक बोर्ड लावला पाहिजे. हे पहा, या ठिकाणी असं एक हे नर्मदा मैयाचं बरोबर इथं सिद्धेश्वरमध्ये 2-3 भागातून विभागली आहे नर्मदा मैयाची. पोरं खेळतात, क्रिकेट खेळतात का काय खेळतात काही कळत नाही. नर्मदे यार या ठिकाणी बघा एक आहे ना हे सिद्ध घाट आहे आणि राम जानकी मंदिर आहे इथं, नरसिंह महादेव मंदिर आहे आणि इथे ह्या आश्रम आहे. ह्या आश्रमावरती आहे ना आज आहे ना आमचं आज मुद्दामून इथं लवकर 4:30 वाजता थांबलेलो आहे, कारण एक नंबर आहे इथं. खरोखर असं सुंदर असं एक दृश्य आहे. तुम्ही पहा या ठिकाणी जर पाहिलं तर आहे ना हे जे ठिकाण आहे, जो पाठीमागे पण सेम होता आणि इथे पण सेमच असं आहे ना दोन्ही भागात. एवढ्या ठिकाणावरून येतं, एवढा मोठा डोंगर होता का, एवढं मोठं हे होतं. ह्या ठिकाणावरून मैयाने तोडून फोडून ही जी आपले ना जाण्याची जागा निर्माण केली ना, ह्याच्या ठिकाणावरून कशी निर्माण केली असं नर्मदा मैयाने जागा. आपल्याला ज्यावेळेस जायचं होतं रत्नासागरला, कारण आपल्या पिताजी आपले वडिलांचा आदेशच तसा होता का पृथ्वी तलावरती अकाल झालेला आहे का तुला तिथे जाऊन तिथे जाऊन नाथसागरला पूर्ण पाणी, म्हणजे आत्तापर्यंत कधीही कंटिन्यू असं पाणी चालू असतं. एक पावसाळ्यामध्ये याच्यापेक्षा म्हणजे हे पूर्ण फुल पाणी चालू असतं, एवढं पाणी चालू असतं का फुल पाणी चालू असं. हा इकडचं ती कडतं ही कड त्या पावसाळ्यामध्ये. आणि ह्या ज्या उन्हाळ्यामध्ये आहे ना या ठिकाणी आहे ना असं पाणी चालू असतं का एक सुंदर असं पाणी चालू असतं या ठिकाणी. असं बघ हे पहा. आणि ह्या तिथून एक आले पाणी आणि इथून पण आले. 3 भागात विभागणी झाली इथेच्या इथे 3 भागामध्ये, म्हणजे 3 ठिकाणावरून. नरसिंह सिद्ध घाट हा जो समोर दिसते आपल्याला हा सिद्ध घाट आहे या ठिकाणी. एवढा सुंदर असा घाट आहे आणि खरोखर सुंदर अशा ठिकाणी मी आलेलो आहे. आनंद वाटतो या ठिकाणी. आणि ह्या आनंद म्हणजे एक आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर एक पाणी ज्या मैया जी येते तिकडनं येते इकडनं येते अशी भागातून मैया आपली वाहते. आणि हाच आमचा जो परिक्रमा मार्ग आहे पावसाळ्याच्या याच्यातून इथून कसं परिक्रमावासी आम्ही केलेलो आहे. आज ह्या ठिकाणी जर आपल्याला एक भाग्यवान आहे आपण भाग्यवान म्हणायचं का या ठिकाणावरून आपल्याला जाण्यास भेटतं आहे. कारण या ठिकाणी जर जायचं आणि हे असे तर मैयाच्या आपल्याला जर रूप बघायचे असतील, अनेक प्रकार आहेत मैयाच्या, हे असे रूप बघण्यासाठी जर आपल्याला बघायचे असेल तर आपल्याला किनारमार्गच यावं लागतं. बहुतेक परिक्रमावासी आहे ना, बहुतेक म्हणले तरी बहुतेक अनेक परिक्रमावासी आहे ना हा रोड मार्गे जातात. कारण त्यांना आहे ना हा जो चढ उतार या ठिकाणचा जो हे बघण्याचा हा या ठिकाणी बघा मैया कशी जाते, हा त्यांना याचा कंटाळा येतो. कारण असं चढायचं आहे, असं चढणायचं आहे, परत चालायचं एवढं. आज आपण एवढं याच्यावरती खाली आहे आणि आपल्याला जर आश्रमाकडे जायचं जर म्हणलं ना तर पूर्ण वर चढून जायचं आहे. आता एवढं मोठं ते आहे ना झाड आहे, त्या झाडापाशी आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला या ठिकाणी हे बा आता मैयाचं किती सुंदर असं रूप आहे. इथे सुंदर मध्ये बघा छोटे असे बेट तयार झालेले आहेत का जेणेकरून इथे कितीतरी असे डोंगर असतील. मैयाने ज्यावेळेस तोडून फोडून मैया ज्यावेळेस निघाली असेल इथून त्यावेळेस किती मोठा डोंगर असून कसं पाणी मैयाने कसं तोडलं असं. हजारो वर्षापूर्वीची घटना आहे काही. आपल्याकडे आपल्या पृथ्वी तलावर अकाल पडला होता त्यावेळेस अकाल पडला होता. जनावरं हे ते म्हणजे या मनुष्य प्राणी हे ते त्यांना एक पाण्याचा हे म्हणून जीवन म्हणून हजारो वर्षाची आत्ताची गोष्ट नाही आहे या ठिकाणी. आणि आज जर आपण जर पाहिलं तर आपल्याकडे
आज आपला जो मानव प्राणी म्हणजे मानव जातीचा प्राणी, तो प्राणी आपला जो मानव हा एकदम एकमेकांच्या याच्यावरती हे करत असतो. म्हणजे त्याला त्या जीवनच समजलेलं नाही अजून. जीवन म्हणजे काय, जीवनामध्ये जगायचं कसं, मनुष्य प्राणी म्हणजे काय हे समजलं नाही. हा जर तुम्हाला जर खरोखर समजायचं असेल या ठिकाणी जर मनुष्य प्राणीने, तर खरोखर एकदा परिक्रमा करा या ठिकाणी. नर्मदे.